नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत भारतीय क्रिकेटच्या दोन दिग्गजांबद्दल, रोहित शर्मा आणि विराट कोहली। गेल्या आठवड्यात या दोन खेळाडूंनी टेस्ट क्रिकेटला राम केला, पण प्रश्न आहे असं का घेतला त्यांनी हा निर्णय? काय आहे यामागची खरी कहाणी? चला या व्हिडिओमधून जाणून घेऊया। 7 मे 2025 रोहित शर्मा, हिटमॅन, भारतीय टेस्ट क्रिकेटचा कर्णधार, इंस्टाग्राम स्टोरीवर एक छोटीशी पोस्ट टाकतो। मी टेस्ट क्रिकेट मधून निवृत्ती घेत आहे। अवघ्या काही मिनिटात क्रिकेट विश्वात खळबळ निर्माण होते। पण का घेतला रोहितने हा निर्णय? काही रिपोर्ट सांगतात की बीसीसीआयने रोहितला सांगितलं, तुझं टेस्ट क्रिकेट मधलं स्थान आता टिकणार नाही। खरंच असं असेल तर रोहित, ज्याने 59 टेस्ट मध्ये 4137 रन काढले, 2 डबल सेंचुरी ठोकल्या, त्याला असं का सांगितलं गेलं? काहींचं म्हणणं आहे की गौतम गंभीर, भारतीय संघाचा नवीन कोच, याने ड्रेसिंग रूम मधलं वातावरण बिघडवलं। पण खरं कारण काय? रोहितला खरंच निवृत्तीचा सल्ला दिला गेला की त्याने स्वतः हा निर्णय घेतला? आणि मग 12 मे 2025 विराट कोहली, किंग कोहली, जो भारतीय क्रिकेटचा आत्मा आहे, त्यानेही इंस्टाग्रामवर टेस्ट क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली। 123 टेस्ट, 9230 रन, 30 सेंचुरी, आणि तरीही तो निवृत्त झाला। पण का? काहींचं म्हणणं आहे की बीसीसीआयने विराटलाही रोहित सारखा संदेश दिला, तुझं टेस्ट मधलं स्थान आता संपलं आहे। पण विराट, ज्याने 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियात भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला, त्याला असं का सांगावं? दुसरं कारण आहे विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा, हे दोघंही लंडनला स्थायिक होण्याचा विचार करत आहे। खरं असेल तर कदाचित विराटला कौटुंबिक आयुष्याला प्राधान्य द्यायचं आहे। पण मित्रांनो, यात आणखी एक ट्विस्ट आहे। गौतम गंभीरच्या कोचिंग स्टाईलमुळे ड्रेसिंग रूम मधलं वातावरण एकदम बिघडलं आहे। काही फॅन्स तर म्हणतात गंभीरच्या जळफळाटामुळे रोको जोडी रिटायर झाली। मित्रांनो, हा प्रश्न आहे, ही निवृत्ती खरंच स्वेच्छेने होती की त्यांच्यावर दबाव होता? बीसीसीआयचा हात आहे की गंभीरचं षडयंत्र? की विराट आणि रोहित यांनाच वाटलं आता नव्या पिढीला संधी देण्याची वेळ आली आहे? यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सरफराज खान, ही नवी पिढी आता भारतीय टेस्ट क्रिकेटचा झेंडा पुढे नेणार आहे। पण रोहित आणि विराट शिवाय टेस्ट क्रिकेट खरंच त्याची मजा राहील का? आणि अजून एक गोष्ट, दोघंही आता फक्त ओडीआय खेळणार आहेत। 2027चा वर्ल्ड कप हा त्यांचं नवं लक्ष्य आहे। पण टेस्ट क्रिकेट मधून त्यांची ही अचानक एक्झिट, यामागे नक्की काय आहे? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? रोहित आणि विराटच्या निवृत्ती मागे खरं कारण काय आहे? खाली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत बाय बाय।